आजूबाजूला छान हिरवीगार राई आहे, त्यामधून मंजूळ नाद करत वाहणारा पाण्याचा छोटासा पण निर्मळ प्रवाह. सभोवताली दूर दूरपर्यंत पसरलेल्या शांततेवर उमटलीच तर एखाद्या पाखराच्या लकेरीची सुरावट उमटेल. पानांची सळसळ हीच इथल्या निसर्गाची भाषा. आणि अशा ठिकाणी शिवमंदिर असावं. अशा नीरव शांततेत शिवाच्या गाभाऱ्यात डोळे मिटून स्वस्थ बसावं. मनातला गोंगाट हळूहळू शांत होत जाईल. अशा शांत मनाने शिवाची आराधना करावी. जीवानं शिवाची मनसोक्त भेट घ्यावी. ह्या खऱ्या विसाव्याच्या जागा. नमस्कार, मी लौकिका. स्वागत आहे तुमचं संचितच्या या नव्या व्हिडिओमध्ये, नव्या ठिकाणी आणि नवीन माहितीसह. मी आज अशाच एका सुंदर शिवस्थानाला आले. कुठलं गाव, नाव काय, काय पाहायचं, कसं जायचं, सगळं सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आमच्या संचित या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आहोत देवगड तालुक्यातल्या वाडा नावाच्या गावाजवळ असलेल्या विमलेश्वर देवळाच्या परिसरात. मुळात हे देवस्थान देऊळ स्वरूपातलं नसून डोंगर खोदून तयार केलेलं लेणं आहे. हे लेणं आहे याचाच अर्थ या देवस्थानाच्या निर्मितीचा काळ खूप जुना आहे. मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच डाव्या बाजूला हे असे वीरगळ आणि सतीशिळा मांडून ठेवलेल्या दिसल्या. त्याच्या पुढे लागली ही भैरव गुंफा. पूर्वीच्या दगडी पृष्ठभागाला आता प्लास्टर केल्यामुळं मंदिराचा दर्शनी भाग नवा दिसतोय. गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी डाव्या हाताला ही विमलेश्वराची उत्सव मूर्ती दिसली. सभा मंडपाच्या मध्यभागी मुख्य नंदी मूर्तीची स्थापना केली आहे. आणि ही उजव्या बाजूची नंदीची मूर्ती कौल लावण्यासाठी वापरतात. उत्सवादरम्यान इथं आल्यामुळं आणखी एक गोष्ट मला इथं बघायला मिळाली, ती म्हणजे शिवकळा किंवा तरंग. शिवकळा ही ग्रामदैवतांची प्रतीक असतात. शिवरात्रीनंतर येणाऱ्या अमावस्येला देव समुद्र स्नानाला जातात, तेव्हा देवांची प्रतीक म्हणून या शिवकळा किंवा तरंग वाजत गाजत समुद्रावर स्नानासाठी घेऊन जातात. समुद्र स्नानानंतर ललिताचा कार्यक्रम होऊन महाशिवरात्रीचा हा उत्सव संपतो. या उत्सवाचं चैतन्य मनात साठवून भक्तमंडळी आपापल्या शहरात परत जातात आणि 4 दिवस उत्सवात रमलेले महादेव पुन्हा एकदा लेण्यातल्या गर्भगृहात ध्यानस्थ होतात. पाहायला गेलं तर कोकणातल्या छोट्याशा गावातलं हे विमलेश्वराचं देऊळ, पण या स्थानाने मला किमान 1000 वर्षांचा इतिहास सांगितला. तरंग किंवा शिवकळा या परंपरेची अद्भुतता इथे मला अनुभवायला मिळाली. इथले वीरगळ आणि सतीशिळांनी मला इथल्या रयतेच्या शौर्यकथा सांगितल्या. इथल्या निसर्गाची अपूर्वाई अनुभवायला मिळाली. आपल्या संचिताची समृद्धी अनुभवायची तर हा जन्म अपुरा पडेल इतकी विविधता आहे. इथल्या प्रत्येक पाषाणाला स्वतःची अशी खास गोष्ट आहे. आस्थेनं ऐकायला जाल तर अद्भुत खजिना मिळेल. इतिहासाची महाद्वारं उघडतील. संस्कृतीची समृद्धी कळेल. त्यासाठी अशा अनवट वाटांवर चालायला हवं. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ठिकाणी नव्या माहितीसह.